मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं, तुला बाकीचे बॉसची काय गरज आहे? तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायका? तुला अक्कल आहे का काही? 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू, तुला ऋतू तरी कळतो का? इथं एवढं मोकळत होता तरी गरम होतो. तू एक पोरग शाळेतले बडबड करत येते, त्याला गुरुजी सांगितलं, उठ, कोणाचा तू कोणाचा आहे? म्हणलं कोणाचा असं काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले, तुझा जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला, ते काय रविवारी सुट्टी राहते. एका बाईला मी म्हणलं, मुलाला मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा ऐकत नाही तुझा. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढे नाही. यानं केवढा त्याग केला, याच्या इतका त्यागी सापडन का कोणी? आई सोडली, बाप सोडला, बहीण सोडली, गाव सोडलं, पाहुणे रावलं, केवढा त्यागी महात्मा आहे. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ. बिबट्या झाला, बिबट्या. तुला आला राव ह्या जिंदगीचा. पार असं डोकं खराब होऊन गेलं माझं. द्या की मग फ्रीज मध्ये ठेवते, खराब होत नाही. तू आता माझा मेंदू खराब करू नको काय? ते पण द्या, डी फ्रीज मध्ये ठेवते. आज कितीही पक्ष बदलत राहा, मेल्यानंतर एकाच पक्षात यायचंय, पितृपक्ष. आणि तिथे चिन्ह एकच, कावळा. कोणी जर तुमच्याशी बोलत नसेल, तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नसेल ना, तर ही ट्रिक फॉलो करा. त्याला फक्त एक मेसेज करायचा, मला तुझ्याबद्दल काहीतरी समजलंय, आणि त्याच्यानंतर त्याला रिप्लायच नाही करायचा. ऑफलाईन निघून जायचं, नेटच बंद करायचं. बोमलत डायरेक्ट फोनच केला पाहिजे. काय कळालंय सांगायचंच नाही.